स्वप्न पाहिलं होतं एक, ह्या जगात स्वतःचं नाव व्हावं, स्वतःचं एक घर व्हावं. आज ते स्वप्न पूर्ण झालं. वल्लरी, आजच्या या आनंदाच्या दिवशी तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली ना? आयुष्यात सगळी स्वप्न जशीच्या तशी पूर्ण होत नाहीत आणि सगळी नाती पण कायम सोबत राहत नाहीत. नाही हो माहितेजा, सगळी स्वप्न कुठे पूर्ण झाली. हे इतकं सुंदर घर झालं, पण ह्या घरामध्ये जेव्हा बाळ गोपाळ येईल ना, तेव्हाच घराचं गोकुळ होईल. आणि तेव्हाच माझ्या मन्याचा आणि वल्लरीचा संसार पूर्ण होईल. वल्लू, तू आहेस तर मी आहे. तुझ्या सोबतीने माझा संसार कायमच पूर्ण आहे. पुढे पाऊल टाक आणि कर गृहप्रवेश. वल्लरी, तुम्ही सगळेजण एकत्र किती छान दिसता नाही? वल्लरी, आज तुझ्या आयुष्यातलं इतकं महत्त्वाचं स्वप्न पूर्ण झालं. आणि श्वेता आणि मिठू कुठे गायब झालेत ग? वल्लरी, आपली मैत्री तुटली का ग? नाही तेजाताई, आपली मैत्री कधीच तुटणार नाही. अहो, आपण संसाराच्या आणि कामाच्या व्यापामुळे विखुरल्या गेलोय, एवढंच काय ते. पण आता जे विखुरलं गेलंय ते सावरायची वेळ आली आहे. आज आपण 3 जणी आहोत, पण लवकरच आपण 5 जणी एकत्र असणार आहोत बघा. होईन होईन, असंच होईन. माझी नजर लागायची तुमच्या मैत्रीला. वहिनी, काय बोलताय तुम्ही? असं का बरं बोलताय? आपल्या माणसाची कधीच नजर लागत नाही. असं काही होणार नाहीये. हो, किती कौतुक करू तुझं वल्लू. तू आजची केस जिंकलीस, आपलं नवीन घराचं स्वप्न पूर्ण केलंस. तुझं खूप खूप अभिनंदन. खरं सांगायचं तर स्वतःचं घर ही कल्पनाच किती भारी आहे नाही. आज मला खरंच खूप आनंद होता. आपलं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही सुद्धा मला काही कमी सरप्राईज नाही दिलाय. कार घेतली आज तुम्ही. खरंच खूप मेहनत करता हो तुम्ही. कसं आहे, मी तुझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी काही पण करू शकतो. पण आज तू जे केलंयस ना, ते खरंच कौतुकास्पद आहे. बरं चला, दमली असशील ना, झोपा लवकर. छे हो, मी कुठे दमणार? सगळी तयारी पुष्पावहिनींनी केली आहे. हो, मी कशी दमणार? ते एक बरं आहे नाही,
सगळी घराची जबाबदारी, महेंद्र दादांची जबाबदारी त्या घेतात. संगीता वहिनी गेल्यापासून त्यांनी महेंद्र दादांना खूप सांभाळलंय नाही. झालं वहिनी पुराण झालं असेल तर झोपशील लवकर आता. काय तुमचं चल एवढं आवरून येते. बा मी काय मदत करू? काय ग काय झालं? झोपा तुम्ही, झोपा झोपा. झोपताय काय? काय झोपताय काय? इतकं आजूबाजूला घडतंय, झोप कशी लागते हो तुम्हाला? हं? थोडी तरी लाज वाटते का? वाटते लाज? ती स्वतःपेक्षा लहान भावाने मुंबईत घर केलं स्वतःचं, गाडी घेतली स्वतःची, स्वतःच्या जीवावर. तुमचं काय करतो तू? काय आई नाही, स्वतःच्या नावावरचं घर गावचं केलं. घर गेलं, जमीन गेली, शेती गेली. त्या वल्लरीमुळे अण्णा केदारच्या घशात केलं सगळं, आणि आपल्याला आणून ठेवलं इथं भिकाऱ्यासारखं. राबतोय नुसती. तुमचं काय करतो तू? हो काय करतो तू तुमचं? खरंच बरं झालं तुमची बायको मेली. पहिली बायको मेली ते बरंच झालं. नाही आता जिवंत असती ना तर परिस्थिती बघून स्वतःहून जीव दिला असता तिनं. कंटाळा आलाय मला त्या वल्लरीच्या मागे पुढे करून ना. कंटाळा आलाय मला आता, बास. गोड वागतीये ना, अजून गोड वागले ना तर डायबिटीस होईल मला. डायबिटीस होईल. दिवसभर कशी महाराणीसारखी मिरवत होती, राबत होते मी नोकरासारखी, है ना? बस झालं पण आता, बस झालं. काहीही करा पण हे घर स्वतःच्या नावावर लवकरात लवकर करून घ्यायचं, कळलं ना? लवकरात लवकर. दिवसभर काम करून करून ना गैरे पाय दुखी लागले माझे. चेपून द्या. दाबा. नवरा काही कामाचा नाही माझा, तर रात्री सांगितलं लक्षात आहे की नाही काय माहिती. बोल झालं? हो. तुम्ही वॉलेट घेतला? हो हो घड्याळ हा घेतले. फोन घेतला ना? सगळं घेतलंय. टिफिन बाकी आहे फक्त आता. मी घेऊन येते. पल्लरी हे बघ, टिफिन रेडी येतो मग दोघांचा. थँक्यू वहिनी. वहिनी थँक्यू. खरंच सॉरी. नाही म्हणजे कामामुळे मला घरात तुम्हाला मदत करायला नाही जमत आहे. खरंच सॉरी, खूप गिल्ट येत आहे मला. अगं पल्लरी, घराच्या बाहेर कामासाठी पडतेस ना, आणि घरासाठीच कमवायला बाहेर पडतेस ना, मग खर्च बघते ना मी सगळं. आणि सासूबाई आहेत ना मदतीला. तू जा, नको टेन्शन तू जा. येते मी. हा. मनोजचे बाबा, आज तुम्ही पाहिजे होते. ह्या नवीन घरात हा सोन्याचा दिवस पाहिले. येतोय. एक मिनिट. काय झालं? बिग फाईल विसरलो, थांब लगेच घेऊन येतो. बरं मी पुढे होते, तुम्ही या. बरं बरं. सांभाळून राहा. जावं माय. हो. थांब म्हण्या, मला बोलायचं याच्याशी.
दादा संध्याकाळी बोलूया, मला उशीर होतोय. नाही मला आत्ताच बोलायचं आहे. काय झालंय काय? मला सांग, या घराचं काय करायचं ठरवलंय तू? काय करायचं म्हणजे? आपलं घर आहे ना आता. हे आपलं घर नाही आहे, हे तुझं घर आहे. आणि आता हे घर तू माया नावावर कर. दादा तू काय बोलतोय समजतंय का तुला? आपल्याला 1 दिवस झाला या घरात येऊन, आणि तुझ्या नावावर करायचं म्हणजे? म्हण्या, अरे खूप सहन केलंय मी. तू यामुळे माझ्या गावातलं घर गेलंय, त्यामुळे आता तू मला घर घेऊन देशील आणि हे घर तू माया नावावर करशील. बाकी मला काही बी ऐकायचं नाहीये. अरे काय आई, काय प्रकार आहे हा? काय चाललंय? काय करताय तुम्ही? शांत बसा, त्यांना ऑफिसला जायचंय ना. ए, तू मध्ये मध्ये बोल नको, तुला काही बी कळत नाही. म्हण्या, हे घर तू माया नावावर कर, बाकी मला काही बी ऐकायचं नाहीये. ठीक आहे, हे घर वल्लरीच्या नावावर आहे. तुझ्यात हिंमत असेल ना, तिला सांग. भाऊजी तुम्ही शांत. मन्या. भाऊजी चिडून मन्या, जाऊ ऐक ना नका. बेटा. मन्या. काय हो तुम्ही? एक काम सांगितलं धड जमत नाही. हा, एक काम बघितलं का? बघितलं कशी बाजू घेतली बायकोची? आम्ही कुठं राहायचं? रस्त्यावरती? ते काय नाही सासूबाई, शेवटचं सांगते हा, हे घर माझ्या नावावर लवकरात लवकर झालं नाही ना, तर तुम्हाला दोघाला बी उपाशी मारेन मी. समजला? गुड मॉर्निंग प्रेरणा. गुड मॉर्निंग. स्वामी, खूप उशीर झाला आज उठायला. हा ठीक आहे, काही हरकत नाही. मला माहिती आहे काल तुझी धावपळ झाली. अजून 2 तास झोपलीस तरी चालेल. हा, तू फारच लाडावून ठेवलंयस मका. नाही, आणि आता या बेट्टीची पण सवयच झालीये. आणि मलाही तुझ्यासाठी आयुष्यभर अशी बेट्टी करायला आवडेल. आणि आपण अगदी म्हातारे झालो ना, तरी मी अशी काठी टेकत तुझ्यासाठी अशी बेट्टी घेऊन येईन. हो का आजोबा? तुमची सगळी नाटकं कळत आहेत मला.